तर नमस्कार मित्रांनो, परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं का तुम्हाला माहिती आहे, तर सॅटर्डे संडे आपल्याला फिरणं तर मॅन्डेटरी आहे. तर तसंच फिरता आज आपण चाललो आहे मुंबईला. जो मलाबार हिल्स आहे ना, मलाबार हिल्समध्ये जो वॉकवे बनला आहे तो आपण फिरायला. तर तुम्हाला माहिती आहे का, इंस्टाग्राम मार्केटमध्ये तो एक कांदे तर मित्रांनो आता रेडी मस्त की आपण झालेलो आहे. आता थोडासा आपला नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर ऋतिकला उठवलं मस्तपैकी 6:45ला कॉल करून मस्तपैकी उठवलं, झोपलेला तो. मग आता मस्त की आपण नाश्ता करू. नाश्ता केल्यानंतर खाली जाऊन त्याला भेटू. मग इकडनं मुलुंडवरनं डायरेक्ट दादर. मग तुम्हाला डायरेक्ट आता ऋतिकला भेटीन ना, त्याचा सीन दाखवीन. मग स्टेट येऊन ओके. आणि ट्रान्झॅक्शन कसं वाटतं ते सांगा. ट्राय करतोय, बघू आता पुढे अजून खूप सारे अजून येतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला की ट्रान्झॅक्शन बघायला भेटायलाच. तर मित्रांनो मस्त की आता आपला मित्र ऋतिक भेटलेला आहे. ऋतिक मग कसं वाटलं? दर टाईम मी वेट करतो, आज तू वेट करतो. चांगलं वाटलं. काय वेट केलं पाहिजे, वेट करायला पाहिजे. पहिलं दर डायवाला जेव्हा पण आम्ही जिथं पण जातो ना, लेट होणारा माणूस आहे. आज पहिल्यांदा मी लेट झालो आहे. तर आता आपलं प्लॅन काय, इकडनं मुलुंड. हां, मग मुलुंडवरनं आपण दादरला जाऊया. हां, मग तिथून आपल्याला ट्रेन चेंज करायची ॲक्च्युली. मग तिकडनं दादरवरनं डायरेक्ट वेस्टर्न लाईन. मग तिकडनं ग्रँड रोड. मग ग्रँड रोडवरनं बस आहे. ती बस मस्त की पकडून आम्ही जाणार मलाबार हिल्समध्ये वॉकवे बघायला. फोटो मस्त येते तिथं. हां, कारण जेवढं रीलमध्ये आणलंस ना? हां, ट्रायपॉड आणलं. त्याचं काही सीन नाही. तर पाण्यामध्ये भिजलं नाही पाहिजे. बॉटल वल्ली नाही झाली पाहिजे. बॉटल आहे का लीक झाली तर ट्रायपॉडची लागले. तर मित्रांनो आता इथं आम्ही रिक्षामध्ये बसू किंवा स्टेशनवरती भेटू डायरेक्ट. वैशालीवरून मस्तपैकी रिक्षा पकडून आम्ही मुलुंड स्टेशनला निघालो. मुलुंड स्टेशनला उतरून मस्तपैकी माझे केस सेट करून आम्ही ट्रेनची वाट बघितली. मित्रांनो थोड्या वेळ वाट बघून मग आमची ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये बसलो. तर असं वाटलंच नाही की आज संडे एवढी गर्दी होती. तर मित्रांनो आता दादर स्टेशनला उतरलोय सक्सेसफुली. लई गर्दी होती. बोलू का घरी गेलं पटके लागतील. नाही मस्त दादर प्रवास आमचा मस्त झाला चिमटीमध्ये. चला आता पुढे दुसऱ्या चर्नी रोड ग्रँड रोडला भेटू. दादरवरून ग्रँड रोडवरती जायला आम्ही आमची दुसरी ट्रेन पकडली. मित्रांनो आता मस्तपैकी ग्रँड रोडला आम्ही उतरलोय स्टेशनमधून इकडनं बाहेर आलो आणि समोरच बस स्टॉपवर आता आम्ही येड्यामध्ये चालत गेलो. एका मंद बदक का सारखे पुढे चालत गेलो आणि ग्रँड तिकडनं जी बस येणार आहे त्याच्यामध्ये चढलो. हा काय बरं ना, काकाने तिकडनं एवढं थोडीशी एसीची हवा खात आम्हाला इथं सोडलं. परत जाग्यावर बोललं इकडं जा, ऑपोजिटमध्ये जावा, तिथं तुम्हाला बस भेटेल, ती तुम्हाला नेईल. आता आज आमचा गेम होता डायरेक्ट कुठे गेलो असतो घरच्यांचं बोंबा. मग ते काका बोलले की इथं साईडला आहे, तिथं तुम्ही बस पकडा. 2 बस आहेत ॲक्च्युली, 42 आणि 105. बाबा हा भडकलेला आहे वाटतं. 105. तर मित्रांनो आता मस्तपैकी बसमध्ये बसायला जागा भेटले. एसी खाली बघा किती मोशील. अरे ठेव नीट, इथंच आहेत. अरे आता उतरतील. आता तिकीट भेटलंय. आता लागले. तुलाच हवा लागते ना होता. हवा तुला लागते. बस पकडल्यानंतर आम्हाला बस म्हणून जो व्ह्यू भेटलाय बीचचा, खरं खूप भारी होता. जो ब्रिज बघितला ना, आम्ही प्लॅन करतो येताना इथं थांबायचं. चालू तुम्हाला अजून चांगला व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला बघायला भेटेल. मस्त चुंबेश्वरी बीच होता माहिती आहे, ज्याला आम्ही नक्की थांबतो. आता इथं मस्त की नाश्ता पाणी करू आम्ही. ऋतिक ऑर्डर मी मागवलं आहे भजीपाव आणि ऋतिक घेतो त्यासाठी वडापाव. शपथ मी तरी ओट्स खाऊन आलो आहे. बिचारा काहीच नाही खाऊन आलं आहे.
तुझा बसमध्ये सगळी बोलत होता काय ते पहिलं उतरून काय ते खावे आणि इथं इथं येऊन आम्ही बघितलं एवढं शांतता आहे ना. शांतता आम्हाला त्या विषयावर उठलं की खायला भेटेल काय. नंतर इथं उतरलो बस स्टँडच्या इथं लगेच उतरलो तर लय खायला. हां आता भाऊ कधीपर्यंत येतं उद्या काय आहे तर आता मस्त आमचा नाश्ता आला आहे. मी भाजीपाव हा वडापाव खाऊन आता शिरा भूक लागले विचारायला. तर मित्रांनो आता मस्त की आम्ही आता इथं पोचलेलो आहे. आता इकडनं लेफ्ट टर्न मग आम्ही आधीच गाडी आम्हाला पहिला वाटलं नव्हतं की 10 वाजेपर्यंत पोचू. हां आणि 9 वाजता बुक केली असती तर वाट होती आपली. 9 वाजता आम्ही पहिले एक प्लॅन केलेला 9 वाजताची बुक करायची. पण इथं वाजायला आम्ही नाश्ता बिष्टा करीपर्यंत सगळे 10 वाजले. मग त्यानंतर बरं झालं काय माहिती कुठली सुदबुद्धी आली. 10 वाजता बुक केलं 10 वाजता करेक्ट इथं टच. आता इथं गर्दी तर आहे इथं पण पियायला होतं सू त्या मस्त की शांत आणि इथं आलो आपली ही जागा. रीच डेस्टिनेशन मिशन सक्सेसफुल. आता काही यायला झालं तर तिकीट ऑनलाईन काढू शकता तुम्ही. प्री बुक पण करू शकता. आम्ही 5 मिनटं थांबावं लागेल कारण 10 वाजता आमचं सेशन चालू आहे. हा बघा हिरो शाणा आहे होय. गॉगल बिगल घालून बघा साधा सिंपल हिरो टिकता काय छपरी टिकता काय. ना त्या दिवशी माझी रील इंस्टाची फीड होती अशी पूर्ण ह्याच्यानेच भरलेली. मी त्यावरून विचार केलेला की एकदा जाऊ. त्याने 2 वेळा कॅन्सल झाले प्लॅन. एकदा दिदीसोबत आला एकदा ह्याच्यासोबत आला तिसऱ्यांदा परत ह्यासोबत आलो. तर मी सक्सेसफुली आलो आतमध्ये. 2 मिनटं लेट केलं काकांनी आला. हे बघा उजेड आहे जे पहिल्या शॉटचे ते लोक बाहेर निघत आहेत. लई शांतता नाही वाटत का तुला. ते काका सोडत आहेत काका सोडतोय वरून. ते सीन काय आला की ऊन लागत होतं. ऋतिक मेन एंट्रीच्या इथं तिथं गेला आणि उन्हामुळे आम्हाला पहिला स्लॉट भेटला आहे. पहिलं उभे आमच्या पाठी सगळे उभे होते. अरे शपथ काहीतरी उन्हाने काहीतरी काम केलं आपलं. जर का ऊन नसतं तर आम्ही तिथंच उभे राहिलं असं. आणि आमच्या सारखा लवकर मग शेवट पार्टी असतो. शपथ कॅमेरा सगळी इथं आहे. सोशल अवेअरनेस फिरवणं आपलं काम आहे. आपण फेलू एवढं लांब आहे. मोठा आहे मजबूत आहे. तुम्ही जर नीट ऐकलं ना तुम्हाला खूप काही गोष्टीचा आवाज येईल. आणि इकडनं मस्त तुम्हाला हा बीच बघायला भेटतो. बीच कुठला पक्षी आहे. कुठं दिसतोय तुला पक्षी. काय पक्षी आपल्याकडे नाही का. नाही काळा काळा दिसतोय. कावळा असेल सोड. अच्छा कावळा बोलतात. ती तिथं ओपन होतो ना तेव्हा एक लहान पोरगा होता छोटा एवढा. आणि तो गेटच्या खाली आहे ना एवढं छोटं होतं ना तो गेटच्या खाली सूप दिशा खाली काढून निघाला. काका तिघं एवढं मस्त हसत होतं. फुलं ऍक्च्युली रिअरली पाहायला भेटतात. हा इथंच उगवतात ते. हा इथे दुसरीकडे तुम्हाला भेटणार नाही. दुसरीकडे तुम्हाला भेटणार नाही. हा त्याच्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागणार. हा आणि इथं आलं तर ते अशी काय रंग कुठला हा थोडा काय बोलतो त्याला पर्पल कलर. हा पर्पल कलर असं रेअर असतो तो BTS वाले त्यांचा इकडं रात्रीचे आलं तर अक्षरशः चमकतात फुले अशी जुगनू टाईप झूप झूप. हे राहिलं दाखवायचं कारण हेच की निसर्गातून माणूस जो डेव्हलप आलाय डेव्हलप झालाय तशी निसर्गाची पद्धतशीर वाट लावलेली आहे. वाट लावलं सगळीकडे. ब्रिज बनवण्याचं कारणच ते की
जंगलापासून माणूस डेव्हलपमेंट कडे कसा गेला आणि कशी वाट लावली ह्युमन इव्होल्युशन दाखवतात ते. असं ना, असं यू टर्न मारून तुम्हाला परत रिटर्नच जायचं. तुम्हाला जर प्री वेडिंग शूट करायचे, तुमचे शूट करायचे, हां असं चांगले शूट करायचं तुम्हाला, ही लोकेशन चांगली आहे. हां ऋतिक, तुझ्या लग्नाचा करूया का शूट? हां लग्नाचं करूयात ना. हां. पोरगी तर भेटू दे. पोरगी मम्मी पप्पा, तो स्ट्रेस आपण नाही घ्यायचा. नाही रे, चांगली भेटली पाहिजे, चांगली भेटली पाहिजे. तर मित्रांनो, मस्तपैकी आता आमचं फिरणं झालं सगळं. फोटोशूट झालेलं आहे. तुम्हाला का फोटो बघायचा असेल तर आमच्या दोघांच्या इंस्टा हँडलला जावा. ह्याचा इंस्टा हँडल मी वरती टाकीन इथं साईडला, माझं पण टाकीन. तरी पण सांगेल ऋतिक, तुझा इंस्टा हँडल सांग. ऋतिक RK.0811. हां, आणि मला आता माहिती आहे IG पण. ओके, मग तिथं जावा, तिथं तुम्हाला आमच्या दोघांचे फोटो पण बघायला भेटतील. आणि परत यूट्यूबला अनाउन्समेंट झाली आपला टायमिंग संपला आता. टाय झाला, हाकला इकडनं, पाय उचलून निघला तो आपापले. मला सगळ्यांना नाही बघा इकडनं पण आमच्या दोघांचे पण कल्टी होते इथं. चला मग आता भेटू पुढचा ब्लॉग, डायरेक्ट न्यू ब्लॉग. हां, आता डायरेक्ट भेटू पुढच्या लवकरच नेक्स्ट हप्त्यामध्ये बघू. नेक्स्ट हप्त्यामध्ये सुट्टी माझ्या सॅटर्डे. सुट्टी नाही तुला नाही ना, जवळ आहे बस. हां, मग तिकडचं प्लॅन थोडं थंडीमध्ये करू, पावसाळ्यात नाही, पावसात स्टार्टिंग. म्हणजे ऋतिकाला मध्ये बोरिवलीला गेला, तो बोलते तिथं मस्त एक ठिकाण आहे बोरिवली नॅशनल पार्क. तिकडचा प्लॅन करतो. त्या ते सक्सेसफुल झालं, तुम्हाला ब्लॉग नक्की बघायला भेटेल. आणि असं बघू, छोटे मोठे ब्लॉग येतच राहतील आपले. हां, छोटे मोठे वेगळं कुठे गेलो तर. आता काय ते खाऊ पुढे जाऊन, मेन गोष्ट पिऊ लागले ते राहिलं. त्यानंतर आता पुढे पण पेच्या अगोदर जाऊ, कारण खूप सकाळपासून लागलेत. हां, आता कुठे काय पहिलं मस्त फ्रेश विश होऊ, त्यानंतर मस्त पाणी पिऊ. पाणी पिऊन मग डायरेक्ट घरी.com, घरी मम्मी वाट बघते, बघू. चला, जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. पुढचं टाकायचं आहे ना? नाही, पुढचं नको, बस एवढंच. हां, खाल्लं ना. आता घरी जाताना दाखवू, संपला नाही, थांबा. घरी जाताना आम्ही बीचला गेलो आता, तर आम्ही नक्की तुम्हाला दाखवू. बीच नाही. चालेल बा, आता डायरेक्ट इथं एंड करतो मी. जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच सपोर्ट आहे. मी बघितलं 78 सबस्क्रायबर झालेलं आपले. 78 विचार करा. तर असं सपोर्ट देत राहा. मी आलो तोपर्यंत पुढचा ब्लॉग घेऊ. चला बा, बाय बाय. तुझ्याकडून